नमस्कार. मी सुषमा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. यूट्यूब बाबा आणि यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज तिळाची भाकरी बनवणार आहोत. पण ही तिळाची भाकरी पौष्टिक आहे आणि सर्वात म्हणजे हिचा जो गुणधर्म आहे तो औषधी गुणधर्म आहे. तर आपण ही भाकरी बनवणार आहोत आणि ही भाकरी आहे. तर ही भाकरी आपण बनवणार आहोत बार्लीपासून. बार्ली ही व्हाईट कलरची असते. ती गहूसारखीच दिसते पण ती व्हाईट असते. जशी उडदाची डाळ असते त्याचप्रमाणे तिची साईज असते. ही बार्ली मी 1 किलो घेतलेली होती आणि तिच्यामध्ये 100 ग्रॅम नाचणी ॲड केलेली होती आणि ती मी घरघंटीवरून दळून घेतलेली होती. आता हिचा गुणधर्म सांगायचाच झाला तर फार महत्त्वाचा गुणधर्म आहे आणि तो खूप औषधी गुणधर्मसुद्धा आहे. आता मला जेवढी भाकरी बनवायची आहे त्यानुसार मी हा पीठ घेतलेला आहे. मी याच्या 2 भाकऱ्या बनवणार आहे. हा पीठ थोडासा चिकट असतो, पण हा पीठ चिकट असला तरी काही हरकत नाही. तुम्ही ह्याच्यावरती जरी थोडासा सुका पीठ घेतलात तरी तो इझिली हातातून सुटतो आणि तो व्यवस्थित मळला जातो. तेलाची सुद्धा आवश्यकता पडत नाही. आणि ही ह्याची भाकरी आहे ती आपण हाताने थोपटून नाही बनवायची आहे. तर ती आपण लाटणीने लाटून बनवणार आहोत. एवढी छान अशी चपातीसारखी गरगर फिरून अशी भाकरी बनते. तर अशी ही बार्ली आहे आणि हिचा औषधी गुणधर्म सांगायचा झाला, प्राचीन कालापासून ही बार्ली खाद्यपदार्थामध्ये वापरली जाते. ऋषीमुनीसुद्धा ह्या पदार्थाचा जास्तीत जास्त उपयोग करायचे. हा पदार्थ असा आहे की त्याच्याने आपली बुद्धिमत्तासुद्धा वाढते आणि खूपच गुणधर्म आहे त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म. जर आपण कधी घरामध्ये आजारी पडलो आणि आपल्याला विकनेस वगैरे वाटत असेल, जशी आपण भाताची पेज बनवतो त्याच प्रकारे बार्ली वॉटर बनवला जातो, म्हणजे बार्लीची पेज बनवली जाते आणि ती पेज खूप पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असतो तिच्यामध्ये. बार्ली वॉटर कसं बनवायचं ह्याचा मी व्हिडिओ नक्कीच अपलोड करेन आणि हा पदार्थ मी सध्या जेवणामध्ये यूज करत आहे. तर हे मी तीळ घेतलेले आहेच. आज मकर संक्रांत आहे म्हणून आपण आज बार्ली तिळाची भाकरी बनवणार आहोत. तर आजची ही भाकरी आपली बार्लीची असणार आहे. हा मी बार्ली सुका पीठ घेतलेला आहे आणि आपण आता ह्याच्यावरती ह्याच पिठावरती ही लाटणीने भाकरी लाटून घेणार आहोत. साईज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता आणि ही छान भाकरी अशी व्यवस्थित लाटली जाते. तुम्ही बघू शकता की ती अशी पटकन गरगर गरगर फिरते. ह्या भाकरीचा जो मी पीठ मळलेला आहे तो थंड पाण्यामध्ये मळलेला आहे. इथे मी गरम पाणी बिलकुलसुद्धा यूज केलेलं नाही आणि जेव्हा पण तुम्हीसुद्धा बनवलात तर गरम पाणी बिलकुलसुद्धा यूज करू नका. थंड पाण्यामध्येच ही भाकरी छान बनते. काहीच प्रॉब्लेम येत नाही, कसलाच प्रॉब्लेम येत नाही. भाकरी आपण अशा पद्धतीने बनवून घेतलेली आहे. तवासुद्धा छान गरम झालेला आहे. एक साईडने आपण तिला आता पाणी लावून घेणार आहोत आणि नंतर मग परतणार आहोत. पाणी लावल्यानंतर लगेच न परतता 1-2 मिनटानंतर परतायची आहे भाकरी, म्हणजे ती छान व्यवस्थित शेकली जाते. तर अशा पद्धतीने तुम्ही बार्लीची भाकरी बनवू शकता घरी आणि खाऊ शकता. आणि हो, अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ते म्हणजे कोकणची राणी सुषमा ह्या आपल्या चॅनलला 500 सबस्क्रायबर फॅमिली मेंबर्स झालेले आहेत. तर तुमचे सर्वांचे खरंच खूप खूप मनापासून आभार. असाच तुमचा प्रेम भरभरून देत राहा. रोज नवीन नवीन व्हिडिओसुद्धा बघत राहा आणि ज्या दिवशी मी अपलोड करत नाही त्या दिवशी मात्र माफ करा. कारण मला माहिती आहे खूप जणं माझे व्हिडिओ बघतात आणि जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करत नाही त्यावेळेस मला ते विचारतातसुद्धा की व्हिडिओ का अपलोड करत नाही आहेस, एवढा मोठा ब्रेक का घेत आहेस. तर थँक्यू सो मच. खरंच तुमचे खूप मनापासून आभार. आपण आता ह्या अशा पद्धतीने ही भाकरी बनवलेली छान अशी फुलते भाकरी व्यवस्थित आणि नरमसुद्धा राहते ही बराच वेळ, काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ही भाकरी बनवू शकता आणि हिचे अजून काही बरेच वेगवेगळे पदार्थ आहेत ते सुद्धा बनवायचा प्रयत्न करू. तर आजची ही रेसिपी तुम्हाला भाकरीची कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. धन्यवाद.